योद्धा यांच्या टीमची सेमी राऊंडची ही मॅच, या मॅचमध्ये टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तो KC11 या संघाने या प्रीमियर लीगसाठी उपस्थित पुणे जिल्हा शेतकरी संघाचे अध्यक्ष व वांगणी गावचे माजी सरपंच माननीय रोहिदास बापू चोरगे, तसेच या ठिकाणी मुख्याध्यापक शेख सर यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे सहर्ष स्वागत। चला पहिल्यांदा चला मैदानाच्या आतमध्ये चला। राजगड वॉरियर्स संघटनेकडे चला। गणेश भाऊ उर्फ चिनू भाऊ यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे, ताबडतोब चिनू भाऊ या ठिकाणी यायचं आहे। तसेच या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये कातोडी गावचे सरपंच माननीय शरद भाऊ पिलाने, तसेच कैलास भाऊ भोसले याही मान्यवरांचं वेल्हे तालुका प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत। तसेच या क्रिकेट लीग साठी पंच समाचोल यांची राहण्याची व्यवस्था केली असे आमच्या अनंतभाऊ पिसे यांचं या ठिकाणी लीगच्या वतीने स्वागत व त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याचा कृपा आहे, त्यांना विनंती करतो की या ठिकाणी व्यासपीठावरून आपला सन्मान स्वीकारायचा आहे। तसेच या लीग मध्ये चिनूभाऊ भोसले यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले, त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याचा कृपा आहे, त्यांना विनंती की आपण या ठिकाणी व्यासपीठावरून आपला सन्मान घ्यायचा आहे। तसेच या स्पर्धेमध्ये उपस्थित भगवानजी खुटवड, दत्तावीर, संतोषजी लिमन की अमृतशोध विद्यालयाचे संचालक व उत्कृष्ट खेळाडू असे यांनी आज दिवसभर या ठिकाणी उपस्थित दाखवली, त्यांचंही या ठिकाणी प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत। आपण मॅच चालू करून घेऊ आणि त्याच्यानंतर सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करा। फक्त मॅच चालू होते म्हणजे आपलं काय होईल की मान्यवरांचं स्वागत सुद्धा होत राहील आणि मॅच सुद्धा चालू होईल, वेळ वाचेल आपला। आणि कॉपीलाईन स्कोरर पाठवा आधी। त्याला कॉपीलाईन स्कोरर पाठवा। आणि या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये आगमन होतंय सन्माननीय पवनजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन होतंय। आमचे रील स्टार सन्माननीय आदित्यजी कुदळे यांचे मित्र पवनजी जाधव यांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। या ग्राउंड साठी सपाटीकरण, ट्रॅक्टर, पाणी व्यवस्था असे 5 दिवस जी मदत केली असे आमचे चिनू भाऊ यांचा या ठिकाणी पुणे जिल्हा शेतकरी संघाचे अध्यक्ष व वांगणी गावचे सरपंच रोहिदास बापू चोरगे यांच्या हस्ते सन्मान होत आहे, कृपया त्यांनी आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला, दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी जिजला, दिल्लीचे हे तख्त राखीतो महाराष्ट्र माझा। सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र। आपण बघतोय वेल्हा तालुका प्रीमियर लीग आणि एक महत्त्वपूर्ण मॅच जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे। यावेळेला दिनेशचा पुन्हा एकदा हल्ला, पाठीवर क्षेत्ररक्षक फाईन लेग मध्ये टिपलाय जेल, दिनेशचा खेळ संपलाय आणि दिनेशचा गेम ओव्हर केला अध्यक्षांनी। होय किंग मेकर अध्यक्ष सन्माननीय करण भाऊ चोरगे विद्यमान अध्यक्ष वेल्हे तालुका प्रीमियर लीग लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, या दरम्यान फटका फसलाय, दिनेश पवारचा खेळ संपलाय, कॅच घेणारा खेळाडू महत्त्वपूर्ण काम करतोय। लिपलीमध्ये आपण बघतो ती घटना, बॉल टाकला, शॉर्ट पिच चिन्ह होता, गुडलेन्सवरचा उंच आकाशामध्ये पण खेळण्याचा प्रयत्न होता, जेल टिपलाय। मोठा धक्का आपण बघतोय राजगड वॉरियर्स या संघासाठी आणि या धक्क्यामुळे कुठेतरी राजगड वॉरियर्स संघ थोडासा आता बॅकफुटवरती आहे। पण मित्रांनो असं म्हणतात की वाघ ज्यावेळेला 2 पावलं मागे सरकतो ना तर पुढे मोठी झेप घेण्यासाठी आता कदाचित ही 2 पावलं मागे गेलाय, कदाचित मोठी झेप घेतली जाऊ शकते आणि होय त्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याचं नाव आहे दत्ता वाडगरे। छोटा खेळाडू आहे, पॅकेट मोठा आहे,
पण विस्फोट हा मात्र नक्कीच मोठा करतो. पण त्याच्यासमोर असलेला गोलंदाज मित्रांनो, अशा वाघांना, अशा ताकदवान फलंदाजांना आउट करण्यामध्ये माहिर आहे. नाव आहे करण चोरगे. या दरम्यान पुन्हा एकदा विकेटची संधी. उलट्या पावली धावत जात असताना हा कॅच महत्वाचा आहे आणि विकेट किपर संभाजीराव कुटवडे यांचा जल्लोष, हा सेलिब्रेशन हे खास होतं. वन्स अगेन बघतो दत्ता वाडगरचा खेळ संपवलाय. इथे धक्का दुसरा आहे राजगड वॉरियर्स संघासाठी. वेल्हे तालुका प्रीमियर लीगचे आधारस्तंभ सन्माननीय रोहिदास बाप्पू चोरगे यांच्या माध्यमातून एक बक्षीस येत आहे. सलगच्या 3 विकेट, सलगचे 3 षटकार आणि सलगच्या 3 चौकारांसाठी 3003 रुपयांचं बक्षीस आहे. सन्माननीय रोहिदास बाप्पू चोरगे, आपण बघतो या मातीतलं एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी शून्यातून सुरुवात करत असताना आज उद्योग क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेत असताना त्यांनी इथल्या उद्योग क्षेत्रामध्ये एक मराठी माणूस म्हणून, मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं, पण याला अपवाद आहे रोहिदास बाप्पू चोरगे. मराठी माणसांनी काय केलंय? हॅट्रिकसाठी आपण बघतो हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत करण चोरगे आणि हॅट्रिकसाठी सन्माननीय रोहिदास बाप्पू चोरगे यांच्या माध्यमातून 3003 रुपयांचं बक्षीस आणि सन्माननीय शरदजी पिलाने यांच्याकडून सुद्धा 3000 रुपयांचं बक्षीस आहे. या दरम्यान विकेटची हॅट्रिक आणि 3000. ओहो, जेल सुटलाय. फिटनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. आणि रिप्लेमध्ये आपण बघतोय ती घटना पुन्हा एकदा. करण चोरगे विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती, मन तुटलं त्यांचं अक्षरशः. बॉल उंच आकाशामध्ये उडला होता, जेल झाला असं वाटलं होतं. हातात बसून सुद्धा जेल निसटलाय. शरीराचा बॅलन्स सुटला, कॅच सुद्धा सुटलाय, बॉलरचं मन तुटलंय. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन ऑन बोर्ड. षटक क्रमांक 1चा खेळ आपण बघतोय. केसी वॉरियर्स संघाचे संघमालक करण भाऊ चोरगे आणि या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष गोलंदाजी मार्कवरती आहेत. मन तुटलं अक्षरशः गोलंदाजाचं. आणि बघा, माणूस एखाद्या मोठ्या यशाच्या उंबरट्यावरती असतो ना आणि तेव्हा अपयश येतं ना, तेव्हा माणूस निराश होतो. आणि या दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, राजगड वॉरियर्स संघासाठी. यापूर्वीचा सामना जेवढा सोपा होता तेवढा सामना सोपा नाहीये, कारण की इथे अध्यक्षांच्या विरोधात लढाई, कारण की गोलंदाजीमध्ये खूप चांगली चमक आणि चमकदार कामगिरी अध्यक्षांनी केलेली आहे. क्रिकेट हा खेळ आपण बघतो इंग्लंडच्या ग्रामीण भागामध्ये 16व्या शतकामध्ये सुरू झाला आणि आज भारतामध्ये ज्यावेळेस इंग्रज आले त्यानंतर इंग्रजांनी आपल्या देशावरती सत्ता गाजवल्यानंतर त्यांनी करमणुकीचा खेळ म्हणून सुरुवातीला खेळायचे, पण हळूहळू आपण बघितलं की आपले राजे, मोठमोठे राजे हा खेळ खेळायचे आणि त्यानंतर मात्र हा गल्लीमध्ये खेळला जाऊ लागला आणि त्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून आंतरराष्ट्रीय स्टेजवरती मोठा प्रवास आपल्या भारतीय क्रिकेटचा आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये केसी वॉरियर्स या संघाने एक जबरदस्त गोलंदाजी केली. करण भाऊ चोरगे यांची गोलंदाजी अप्रतिम ठरली, तर राजगड वॉरियर्स या संघाला त्यांनी 2 विकेट अर्थात 2 धक्के देत असताना फक्त 5 धावांवरती रोखलेला आहे. पण मैदानाच्या आतमध्ये जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत अजूनही, हे फलंदाज धावफलकाला एक उंच दिशा देऊ शकतात, धावफलका उंचीवरती घेऊन जाऊ शकतात. अण्णा शिंदे आणि दीपक राऊत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ही जोडी नाहीये तर हायड्रोजन बॉम्ब आणि अणुबॉम्ब आहेत. हे एकदा का विस्फोट करायला लागल्यानंतर फक्त तबाही आणि तबाही बघायला मिळेल, कारण की त्यांच्या फलंदाजीमध्ये तेवढी कौशल्य आहेत, तेवढी ताकद आहे. कमबॅक केला पाहिजे. मानसिंग चोरगे आपण बघतोय वांगणी गावचे सुपुत्र गोलंदाजी मार्कवरती, एक महत्वपूर्ण आणि अनुभवी गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. या दरम्यान आपण बघतोय पहिला चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जेल टिपलाय आणि पाठीमागे रमेश काटकर टेकन गुड कॅच. इथे धक्का मात्र मोठा आहे, 3रा धक्का आपण बघतोय आणि इथे दीपक राऊतचा खेळ संपलाय. कोण रोखणार हे वादळ? खरं तर वादळ गोलंदाजीचं आहे आणि या वादळाला उत्तर द्यायचंय चक्रीवादळ बनून. एक असं चक्रीवादळ जे गोलंदाजीला उद्ध्वस्त करू शकतं, एक असं चक्रीवादळ जे गोलंदाजीला उत्तर देऊ शकतं. आणि होय मित्रांनो, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तसाच पाठवलाय. एक हुकुमचा एक्का पाठीमागे राखून ठेवला होता आणि तो हुकुमचा एक्का मैदानाच्या आतमध्ये येतो. अजित पवार इज द नाम, जो करते हैं सबसे बेहतर वार, उनका नाम है अजित पवार. धावफलकावरती आहेत आतापर्यंत 5.
5 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक आपण बघतोय मानसिंग चोरगे विरोधात अजित पवार हा लढा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे. कमबॅक केलाच पाहिजे. कमबॅक केल्याशिवाय आयुष्यामध्ये माणसाला, योद्धाला आणि चॅम्पियनला किंमत नसते. संदीप गरड सर यांच्या माध्यमातून षटकारासाठी 1000 रुपयांचं बक्षीस. चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक धावत आलाय. रमेश काटकर जीवाच्या कांतानं खूप चांगलं डेडिकेशन होतं, पण एक सिंगल या दरम्यान. एक सिंगल आली. एका सिंगल सोबत धावफलक पुढे गेला. धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू असताना षटक क्रमांक 2 आपण बघतोय. अजूनपर्यंत पॉवर प्लेचा पॉवरफुल अटॅक बघायला मिळाला नाही. परों को खोल जमाना उडान देखता है. परों को खोल जमाना उड़ान देखता है. जमी पर बैठकर क्यों आसमान देखता है. आणि पंख खोललेत मित्रांनो. फलंदाजाचं नाव आहे अण्णा शिंदे. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा. गेंदबाज को सजा. राजगढ़ वॉरियर्स का राजा बजा दिया बाजा. यावेळेला अण्णा शिंदे यांच्या बॅटमधून हा दुवादार आणि गरज होती तेव्हा मारलंय. जो मुश्किल वक्त में खड़ा वही सबसे बड़ा. एक मोठी कामगिरी केली आहे अण्णा शिंदे यांनी. धावफलक 6 ने पुढे जाईल. धावफलकावरती 12 धावा. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू आहे. मिनी हेलिकॉप्टर वापरलं. दरम्यान हलकंसं मिसफील्ड. चेंडूवरती झडप गाठली. अतिरिक्त नुकसान होणार का. आणि या दरम्यान नुकसान झालंय. कधी कधी चूक होणं हे सुद्धा फायद्याचं असतं. कधी कधी चूक होणं हे सुद्धा फायद्याचं होतं. आणि करणभाऊ चोरगेंकडून चूक झाली आणि फायदा झाला त्यांच्या संघाला. पण इथे मिसकम्युनिकेशन बघायला मिळालं. धावेची गरज होती का हा प्रश्न मोठा आहे. एकावरती एक आपण बघतोय. अडचणी मोठ्या आलेल्या आहेत. अडचणींवरती मात करणार कोण. अडचणीवरती एक पार्टनरशिप पाहिजे. एक मोठी एक पार्टनरशिप पाहिजे. अण्णा शिंदे यांच्या जोडीला नवीन फलंदाज अनिल मोरे. आणि पलीकडे आपण जर बघितलं पाठीमागचा अण्णा शिंदे शॉट मारला होता. प्रेक्षकांनी कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. कॅच निसटला. पण क्रिकेट प्रेमी हे व्यक्तिमत्व आहे. सगळी नाद क्रिकेटचा आहे हो. प्रेक्षकांनाही असं वाटतं की आम्हीही खेळलं पाहिजे. प्रेक्षकांना असं वाटतं की आता आम्हाला पण जाऊन मैदानाच्या आतमध्ये खेळायचं. प्रत्येकाला इच्छा असते. आणि म्हणून विनाकारण ही माणसं आली नाहीत हो. या माणसांच्या रक्तात क्रिकेट आहे. लहानपणी क्रिकेट खेळलेला आहे. लहानपणी अगदी आईवडिलांचा मार खाल्लाय. शिक्षकांचा मार खाल्लाय. पण आज पुन्हा एकदा हे सामने बघायला आलेले आहेत. कारण की त्यांच्या मनात क्रिकेटचा नाद आजही जिवंत आहे. आजही क्रिकेटचा नाद जिवंत आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आपण बघतोय सन्माननीय करणभाऊ चोरगे. त्याचप्रमाणे सन्माननीय विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय संदीपभाऊ रेडुसे. विद्यमान सचिव सन्माननीय दत्तभाऊ बडे. कार्याध्यक्ष सन्माननीय समीरजी राऊत. सहखजिनदार सन्माननीय गोटूशेठ गाडे. खजिनदार सन्माननीय खंडूशेठ गायकवाड. सन्माननीय बापूशेठ कोकाटे. सन्माननीय अमोलशेठ कोकाटे. सन्माननीय संकेतजी कोंडे. सन्माननीय ज्ञानेश्वरजी बुरुक. आणि या स्पर्धेला स्पॉन्सर केलेला आहे व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज यांनी. अर्थात सन्माननीय ज्ञानेश्वर आबा चोरगे आणि सन्माननीय संतोषजी बांदल यांनी या स्पर्धेला स्पॉन्सर केलंय. जाव्यात मैदानच्या आतमध्ये षटक क्रमांक 3चा खेळ सुरू होतोय. गोटू गाडी गोलंदाजी मार्कवरती आहे. एक जोरदार कमबॅक केसी वॉरियर्स संघाचा बघायला मिळतोय. पण आता इथे राजगड वॉरियर्स संघाचं कमबॅक कधी बघायला मिळणार याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष आहे. पंच आरटीओला बाहेर काढा. या दरम्यान शॉट चांगला आहे. शॉट मध्ये वजन आहे. कारण की इथे मिळतील अर्धा डझन धावा. षटकार शिवछत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. अण्णा शिंदे यांच्या बॅटमधून धुवाधार फटका. षटकार परफेक्ट शॉट बघायला मिळाले. इथे धावफलक याच षटकाराने धावफलक पुढे 20 धावा. 20 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 3चा खेळ आपण बघतोय. पहिल्या चेंडूवरती गोटू गाडे यांचं स्वॅग से करेंगे सबका स्वागत या पवित्रानं इथे आक्रमक खेळ अण्णा शिंदे यांचा. मी म्हटलं होतं की अण्णा शिंदेकडे ती स्ट्रेंथ आहे की कोणत्याही मॅचला एक चांगली दिशा देऊ शकतात.
दरम्यान आपण बघतोय चांगला चेंडू आपण बघतोय, निश्चितपणे चांगला चेंडू आहे. गोलंदाज गोटू गाडेकडे सुद्धा नक्कीच ते कौशल्य आहे. तो देखील संघासाठी खेळतोय, त्याला देखील संघाची जाणीव आहे, त्याला देखील त्याच्या षटकाची जाणीव आहे. आणि ज्याला जबाबदारीची जाणीव असते अशी माणसं कमबॅक करण्यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करतात. पण इथे आपण बघतोय शॉट चांगला आहे, चेंडू उंच आकाशामध्ये गेलाय आणि इथे एक प्रेक्षकांमध्ये चेंडू नाही जाणार. जेल टिपलाय. अंडा शिंदेचा खेळ देखील संपलाय. बिग विकेट डाऊन. राजगड वॉरियर्स संघासाठी हा मोठा धक्का. रमेश काटकर दुसरा झेल आतापर्यंत या मॅचमध्ये त्याने घेतलेला आहे आणि महत्त्वाचा कॅच पकडला त्यानं. कॅच पकडली आहे, कदाचित मॅचही पकडलेली आहे. मिस टाइम कनेक्शन बघायला मिळालं आहे. वीस झाल्या. तिसरं षटक सुरू आहे. क्रिकेटमध्ये कोणताही धावफलक तुम्हाला जिंकण्याची गॅरंटी देत नाही आणि कोणताही धावफलक हा नक्कीच हरण्याची सुद्धा गॅरंटी देत नाही. त्यामुळे नक्कीच वेळ असेल तेव्हा लढण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान पुन्हा एकदा प्रयत्न, पण इथे हा क्षेत्ररक्षक वारंवार चुका करतोय. पण इथे या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर चौकार. आता तुम्हाला मी यापूर्वी देखील म्हटलंय, क्रिकेट खेळण्यासाठी सामूहिक गेम खेळण्यासाठी तुम्हाला फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये 10 खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि एका खेळाडून जर खराब कामगिरी केली तर त्या 10 खेळाडूंच्या मेहनतीला शून्य व्हॅल्यू निर्माण होते. कोणताही उद्योग असू द्या, अख्ख्या टीमनं काम करावं लागतं. उद्योग क्षेत्र असू द्या, तुमचं कोणतंही क्षेत्र असू द्या, जेव्हा टीम गेम असतो तेव्हा प्रत्येकाला काम करावं लागतं. त्या दरम्यान वाईड चेंडू अवंतच्या दरम्यान दाखवला जाईल पुढे. वडाणे गावचे सन्माननीय संदीप भाऊ वीर यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झाला त्याबद्दल मनपूर्वक आभार. आपलं सहर्ष स्वागत आहे. या दरम्यान स्क्वेअर कट केलाय. डी पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पॉईंट कव्हरमधून धावत आलाय. एक सिंगल झाली कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक पुढे आणि धावफलकावरती आता 26 धावा. या षटकामध्ये गोटू गाडींनी 5 चेंडू टाकलेत, 1 विकेट घेतली आहे, 12 खर्च केल्यात. धावफलकावरती 26. या षटकातला अखेरचा चेंडू बाकी आहे. या दरम्यान इथे पुल करण्याचा प्रयत्न होता. या दरम्यान ऑन ड्राईव्हचा फटका. एक सिंगल दरम्यान कंप्लीट होईल. चांगलं क्षेत्ररक्षण रमेश काटकर पुन्हा चेंडूवरती. एक बिग बॅटल बघायला मिळतंय. राजगड वॉरियर्स संघासाठी मात्र ही वेळ थोडीशी कठीण आहे. 27 झाल्या 3 षटकानंतर 9च्या सरासरीने त्यांनी आतापर्यंत नक्कीच धावा यात जमवलेल्या आहेत. कदम आगे बढ़ाना होगा, तुझको साहस दिखाना होगा, जीत की प्यास नई जगानी होगी, हार की पीड़ा अब भुलानी होगी, बिखरे साहस को फिर जुटाना होगा, रक्त में उबाल फिर लाना होगा, सोए जमर को जगाना होगा, जीवन को खुद सजाना होगा. स्वतःच हे युद्ध आहे आणि हे युद्धामध्ये तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती कष्ट करावे लागतील, प्रामाणिक कष्ट करावे लागतील. आणि जे प्रामाणिक कष्ट करतात 27 3 ओव्हरनंतर 27 आणि 5 गडी गमावल्यानंतर तीन षटकानंतर धावफलकावरती आपण बघतोय 27 धावा धावफलकावरती आहेत. आपल्यासोबत आपण बघतोय सन्माननीय उद्योजक रोहिदास बाप्पू चोरगे आपल्यासोबत आहेत. आणि बाप्पू तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, खरं तर विषय असा आहे की आपलं जे वांगणी गाव आहे ना, त्या वांगणी गावाचा या स्पर्धेसाठी खूप मोठा आणि मोलाचा हातभार आहे. वांगणी गावातून बरीचशी बक्षीस आम्हाला मिळालेली आहेत आणि निश्चितपणे तुम्हाला तुमच्या गावचा अभिमान असेल. वांगणी गावाने आपण बघतोय की नक्कीच वेल्हे तालुक्यामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे. सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, विविध क्षेत्रांमध्ये खूप मोठं काम वांगणी गावाचं आहे. आणि दरम्यान बघतोय चौकार इथे आला आहे. चौकारानं धावफलक पुढे जाईल. अनिल मोरेनं पहिल्या चेंडूवरती इथे नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पाठवले संभाजी खुटवड यांना. चौकारानं धावफलक पुढे 31. मॅच नक्कीच सोपी नाहीये. दोन्ही संघांसाठी मॅच खडतर आहे, खडतर परिस्थिती आहे. पण नक्कीच खडतर परिस्थितीवरती मात केल्याशिवाय इथे जिंकता येणार नाही हे दोन्ही संघांना चांगलं ठाऊक आहे. संभाजी कुटवड पुन्हा एकदा यावेळेला आपण स्कोअर गेट केलाय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक यावेळेला कोणताही मिस फील्ड नाहीये. नक्कीच इथे एक सिंगल.
या दरम्यान आपण बघतो पुन्हा एकदा इथे ऑन ड्राईव्ह केलाय पाठीमागे क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ मध्ये, तोपर्यंत एक सिंगल दुसऱ्या धावेसाठी पलाईन धावचीची संधी आणि दरम्यान इथे बेल्सच नाही पाडल्या. बेल्स बॉलच लागला नाही ज्येष्ठांना, मिस केलं नक्कीच, पण हरकत नाही. कधी कधी होतात तशा चुका, छोट्या चुका झाल्यानंतर विसरता आल्या पाहिजेत, त्याच्याकडे फोकस करता आला पाहिजे. जिंकण्यासाठी दोन मार्ग असतात. तुम्हाला चुकांवरती फोकस करत तुम्हाला पुढे जायचंय की नक्कीच यशावरती फोकस करत तुम्हाला पुढे जायचंय, दोन मार्ग असतात. आणि या दरम्यान आपण चेंडू उंच आकाशामध्ये हर्षल कुटवड डाऊन द बॉल टेकन अ गुड कॅच. आणि इथे आपण बघतोय संभाजी कुटवड यांना यश मिळतंय. काकांच्या साथीला पुतण्या, काकांच्या साथीला पुतण्या. काका आणि पुतण्याची जोडी खूप महत्त्वाची असते. तुमची भावकी घट्ट असली पाहिजे, भावकी एक असली पाहिजे. काका बाप आणि आपले जे वडीलधारी मंडळ जी वाट दाखवतील ते पुतण्यांनी त्या वाटेवरती चालणं गरजेचं, तर तो भावकीचा प्रवास पुढे सोपा होतो, तर त्या घराची प्रगती होते. नक्कीच वडीलधाऱ्या मंडळींचा सन्मान करणं गरजेचं असतं. आणि जेव्हा काकावरती संकट तेव्हा पुतण्याने उभं राहिलं पाहिजे, पुतण्यावरती संकट तेव्हा काकाने उभं राहिलं पाहिजे. नितीन पवार आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 34 धावा धावफलकावरती आहेत, 6 विकेट गमावल्यात. अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत आणि महत्त्वपूर्ण 2 चेंडू आहेत. हे 2 चेंडू सामन्याची दिशा ठरवू शकतात. इथे पंचांकडे अपील, चांगला चेंडू आपण बघतोय, सुंदर चेंडू आहे, निश्चितपणे चांगला चेंडू आहे. वेल्हे तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष सन्माननीय रोहिदासजी पिलाणे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मान्यवर पाहुण्यांचं आम्ही करतो मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. या दरम्यान इनसाइड आउट केलेला फटका, क्षेत्ररक्षक पॉईंटचा चेंडूपर्यंत जाईल, तो पण एक झाली कंप्लीट. यावेळेला फेकी टायमिंगला केली आहे, 2 आल्यात, 2 धावन धावफलक पुढे गेला, धावफलकावरती झाल्यात आता 36 झाल्यात. राजगड ऑरियस संघाने सुरुवातीला फलंदाजी करत असताना 36 बनवल्यात, तर केसी ऑरियस या संघाला 37 धावांचं लक्ष त्यांनी दिलेलं आहे. सन्माननीय अजूदादा रेणुसे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मान्यवर पाहुण्यांचं आम्ही करतो मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे वेल्हे तालुक्याचे अध्यक्ष माननीय राजाभाऊ रेणुशे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेल्हे तालुका प्रीमियर लीगच्या वतीने या ठिकाणी त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय दिगंबर शेठ चोरगे, तसेच शेतकरी संघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष व वांगणी गावचे सरपंच माननीय रोहिदास बापू चोरगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. तरी राजाभाऊ रेणुशे यांचं वेल्हे तालुका प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ते दिले ते असे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय राजाभाऊ रेणुशे यांचं वेल्हे तालुका प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात
इतकी गुणशाही आहे. सतत प्रयत्न करणं गरजेचं आहे. सतत प्रयत्न करणं गरजेचं आहे. वाळूचे कण रगडिता तेलही गळे, प्रयत्नांती परमेश्वर. चला स्पीडअप करा, वेळ कमी आपल्याकडे. चला स्पीडअप करा. 11 चेंडू 15 धावांची गरज. या दरम्यान चेंडू उंच आकाशामध्ये नाही गेला, बॅट गेली उंच आकाशामध्ये. हरकत नाही, बॅट निसटली. तर बॅट एवढी उंच उडाली की समजा शॉर्ट मिडल झाला असता तर क्रिकेट किंमत नाही या गोष्टीला. जर वर्तमान काळामध्ये तुम्हाला पराक्रम गाजवता आला तर किंमत. यावेळेला स्कोअर कट केला आपण बघतो. चांगला फटका पाठीमागे डीप मधून क्षेत्ररक्षक धावत आला. एक सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दरम्यान इथे नकार. सिंगल 9 फलक पुढे 23 झाल्यात. इक्वेशन मध्ये बदलाव होतोय. रिक्वायर्ड रन रेट आहे 9.33 धावांचा. करंट रन रेट आहे 9.20 धावांचा. 9 चेंडू 14 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 14 धावा. कोण जिंकणार? एका बाजूला केसी वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला राजगड वॉरियर्स. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण थरार, उत्कंठा वाढवणारी मॅच. संपलेली मॅच राजगड वॉरियर्स संघाने पुन्हा बांधणी केलेली आहे. या दरम्यान चेंडू उंच आकाशामध्ये. इथे आपण बघतोय हर्षद खुटवड इथे कमाल करतोय. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंद बाज को सजा. केसी वॉरियर्स का राजा बचा दिया बाजा. येतोय दर्जेदार अफलातून षटकार. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी हर्षद खुटवाड़ सेट ऑन द फायर. सन्माननीय उपाध्यक्ष संदीप भाऊ रेणुसे आणि सन्माननीय सचिव सन्माननीय दत्ताभाऊ बडे या दोघांच्या माध्यमातून या षटकारासाठी 501 रुपये प्रति 501 रुपये दोघांचं देखील बक्षीस दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मुळात बक्षीस कोण देतात? बक्षीस ते देतात. या बॉलला षटकाराला तर सन्माननीय चेतन चोरगे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं बक्षीस. गरज होती का? हर्षद खुटवडनं दिलेला नकार हा थोडासा घातक ठरला. हर्षद खुटवड तयार नव्हता या धावेसाठी, पण त्याला वाटलं की नंतर धाव होऊ शकते, पण पुन्हा नकार. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. सॉरी 7 धावांची गरज आहे. 7 चेंडू. धोनी फिनिश ऑफ स्टार. या दरम्यान शॉट चांगला आपण बघतोय. इथे स्क्वेअर कट केला. पाठीमागे डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चांगली फेक येईल तोपर्यंत एक सिंगल. एकच सिंगल सोबत धावफलक जाईल पुढे आणि मॅच मध्ये इक्वेशन बदल होतोय. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. आता गोलंदाज कसा पाहिजे माहितीये का? गोलंदाज कसा पाहिजे माहितीये का? बाजीप्रभू देशपांडेंसारखा गोलंदाज पाहिजे. बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंडीमध्ये मोगलांना रोखून ठेवलं होतं. जोपर्यंत महाराज विशाळगडापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत या घोडखिंडीमधून एक गणिम सुद्धा मी पुढे सरकून देणार नाही, हे बाजीप्रभू देशपांडेंनी वचन दिलं होतं, आश्वासन दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना. अगदी मी म्हणेल गोलंदाजाला इथे कॅप्टनला आश्वासन द्यावं लागेल, वचन द्यावे लागेल. जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत एक धाव सुद्धा काढून देणार नाही, तोपर्यंत एकाही फलंदाजाला वरचढ होऊ देणार नाही, हे आश्वासन द्यावं लागेल, हे वचन द्यावं लागेल. आणि असा गोलंदाज डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज मैदानाच्या मध्ये उभा केला पाहिजे. हॅलो एक मिनिट. आता या चालू मॅच मध्ये जर करण भाऊ चोरगे यांनी षटकार मारला तर कातोडी गावचे सरपंच माननीय शरद भाऊ पिलाने यांच्या वतीने 1000 रुपये, रोहिदास बापू चोरगे यांच्या वतीने 1000 रुपये. फक्त या मॅच षटकार मारून जिंकायची असं या ठिकाणी विचार मंचावरच्या सर्वांचं मत आहे आणि प्रत्येकाकडून या ठिकाणी आपणास 1000 रुपयाचं इनाम देणार आहे.
तसेच तृतीय दिगंबर क्रमांकाचं भाऊ बक्षीस चोरगे जाते. यांच्या वतीने बी 1000 रुपये. धन्यवाद. तृतीय क्रमांकाचे बक्षीस जाते सन्माननीय नानासाहेबजी शिर्के यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. आपणास विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. 6 चेंडू 6 धावांची गरज. अनिल मोरे गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू. या दरम्यान आपण बघतोय मिड विकेट मध्ये खेळला चेंडू. एक सिंगल या दरम्यान होईल कंप्लीट. एका सिंगल सोबत धावफलक जाईल पुढे. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. अजून सुद्धा मॅच संपली नाहीये मित्रांनो, कारण की दोन्ही बाजूने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे बरं का, आपण यापूर्वी देखील घोषणा केलेली आहे. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना विजयासाठी मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा. एक महत्वाची मॅच आपण बघतोय. हर्षद फुटवड मिस्टर सिक्सर हिटर मैदानात मध्ये उभा आहे. पण करण भाऊ चोरगे सुद्धा आतापर्यंत नक्कीच खूप चांगली साथ दिलेली आहे. आणि करण भाऊ चोरगे एक मॅच मला आठवते, पॅट कमिन्स सारखे खेळते. अफगाणिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच आठवा. अगदी 100 त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल उभा राहिला, द्विशतक करून ऑस्ट्रेलिया संघाला जिंकून दिलं. आणि त्या मॅच मध्ये पॅट कमिन्सने करण भाऊ चोरगेंच्या भूमिकेत साथ देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. या दरम्यान पाठीमागे क्षेत्ररक्षक एक टप्पा पडल्यानंतर हलकसं मिसफील्ड, पाठीमागे कव्हर आहे, थ्रो केलाय. आणि फिल्डरला सूचना, कॅप्टनला, प्रत्येक बॉलला क्षेत्ररक्षण नका हलू सारखं, वेळ कमी आपल्याकडे बरं का. सूर्य मावळतीला चाललाय, सूर्य खाली चाललाय, अजून एक मॅच बघायची तुम्हाला. आणि त्यापैकी तुमच्यापैकीच कोणतरी खेळणार आहे, त्यामुळं स्पीडअप करा. एक बॉल एक धावफलकावरती आपण बघतोय 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. 3 अर्थात डबल डिजिट बघतोय. 33 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट कोसळलेत. 3.2 चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडू आत्मन झालेले आहेत या षटकातले. यमक गोष्टी आपण बघतोय. चांगला चेंडू विकेट किपरने चूक काढली. विकेट किपरने चूक केली. मी म्हणेल की त्या आगीत तेल ओतलंय. मॅच संपलेली आहे. आणि चला आता कॅप्टन लगेच इकडे केसी वॉरियर्स करण भाऊ चला, विनंती कॅप्टनला लगेच पाठवा. चला विथ लाईन अप मैदानच्या आत चला लगेच विथ लाईन अप. आणि राष्ट्रवादी 11 चला. दत्ता शेठ चला, सॉरी कंडूशेठ गायकवाड चला. आपण आता खेळाडू आहे तुम्ही, मान्यवर नाही आता चला. विसरले असतील तुम्ही फायनल टीमचे खेळाडू आहेत. चला विनंती असणार आहे आता. चला विनंती असणार आहे, या राष्ट्रवादी 11 टीम मध्ये जेवढे खेळाडू आहेत त्यांच्यावर ताण कमी करा. बाकीच्या जे कमिटी आहेत त्यांनी आयोजनामध्ये भूमिका महत्वाची पार पाडायची आहे. कोणतंही काम त्याला करून देऊ नका. चला बाकीचे आयोजक. आणि तोरणा 11 संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना सूचना आहेत. तोरणा 11 आपण फक्की मारण्यासाठी सहकार्य करायचं. तोरणा 11 तोरणा विल्हेमधील तोरणा चला. तोरणा 11 चे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी चला. राष्ट्रवादी 11 मधले वगळून बाकीचे ते तोरणा 11 मधले त्यांना विनंती, चला मैदानाच्या मध्ये लगेच. सर दोन्ही